बेकायदेशीर जमाव जमवून विनापरवाना मोटारसायकल रॅली काढल्याबद्दल आणि बंदोबस्तातील पोलिसांनी रोखूनही न ऐकल्यानं त्यांच्यावर कारवाई करत 22 जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला आहे। महिला पोलीस नाईक सुनीता किसन घोडंबरे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे। 22 जानेवारी रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास शास्त्रीनगर परिसरात ही घटना घडली आहे। जयराज नागेश गावडे वय वर्ष 41, सागर सूर्यकांत गलांडे वय वर्ष 33, योगीराज बसवराज हत्तुरे वय वर्ष 24, चैतन्य राजेंद्र देशपांडे सर्व राहणार संजय नगर विजापूर रोड सोलापूर, मल्लिकार्जुन सिद्धराम शिंत्री वय वर्ष 30, गणेश शिवाजी नरळे दोघे राहणार विजापूर नका झोपडपट्टी नंबर 2 सोलापूर, स्वामी सत्यनारायण नीलकंठी वय वर्ष 33, गणेश सुनील दावणकर, विनायक नितीन लोणार, सुहास राक्षे, गणेश भोसले, विनोद परशुराम भोसले, शुभम स्वामी, आकाश अमोल उर्फ पिंटू पुजारी, शंकर अड्डीमणी, सुरेश परदने, शुभम हवळमेंट, विरेश लोणार, अर्जुन गैरवार अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत। मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढून मोठ्याने वाजवून कर्णकर्कश आवाज केला। ही रॅली शास्त्रीनगर परिसरात आणली। येताना बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखूनही त्यांनी ऐकलं नाही, घोषणाबाजी केल्याचं फिर्यादीत नमूद केलंय। या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे। या दरम्यान या प्रकरणी गणेश शिवाजी नरळे चहा विक्री चालक विजापूर रोड यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यात म्हटलंय की शास्त्रीनगर परिसरात 20 ते 25 अनोळखी लोकांनी अडवून मारहाण व दगडफेक केली आहे। यातून काही कार्यकर्ते जखमी झालेत। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता जमाव पळून गेल्याचं म्हटलं आहे। सदर बाजार पोलीस ठाण्यात अनोळखी जमावाविरुद्ध गुन्हा नोंदवला गेलाय। या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयात उभं केलं असता त्यांना 3 दिवसाची 25 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी अधिक तपास करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।